मित्रांनो, सगळ्यांना जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ त्या प्रत्येक मराठी माणसासाठी आहे जो व्यवसाय करण्यासाठी लाजतो, एखादा धंदा करण्यासाठी त्याला लाज वाटते. तर मित्रांनो, आपल्याच महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातील लोक येऊन व्यवसाय करतात, एखादा धंदा करतात, एखादा छोटासा किंवा छोटासा व्यवसाय सुरू करतात आणि ते भविष्यामध्ये यशस्वीसुद्धा ठरतात. पण आपला मराठी माणूस त्यांच्याच हाताखाली काम करतो, पण त्याला स्वतःचा बिझनेस करायचं म्हटलं की लाज वाटते. मित्रांनो, त्याला लाज का वाटते? कारण मित्रांनो, त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. जर आपण एखादा छोटासा बिझनेस सुरू केला, जर छोटासा धंदा सुरू केला, तर लोक काय बोलतील ह्या आशेने मित्रांनो तो खरंच व्यवसाय करत नाही, इतर कोणता धंदा बी करू शकत नाही. तर मित्रांनो, असं काही करू नका. कारण मित्रांनो, जर आपल्या कुटुंबाचं जर आपणच करता आहो, जर आपल्या कुटुंबासाठी आपल्यालाच करायचं आहे, तर मित्रांनो मग लोक काय बोलतील याच्यावर विचार करू नका. कारण लोक त्यांनासुद्धा बोध होते जे सक्सेस झालेत भविष्यामध्ये, आणि लोक त्यांना पण नावं ठेवतात जे सक्सेसच्या मार्गावर आहे. जर मित्रांनो, महाराष्ट्राची माती खरंच कष्ट करणाऱ्यांची आहे आणि इथे मेहनत करणाऱ्याला प्रत्येकाला संधी भेटलीच पाहिजे. तर मित्रांनो, आज अनेक लोक दूरदूरच्या राज्यातून येतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये छोटा मोठा व्यवसाय करतात आणि ते भविष्यामध्ये खरंच पुढे जातात. मग मराठी माणूस मागे का राहतो? कारण मित्रांनो, त्याला एखादा व्यवसाय करायला, एखादा धंदा करायला त्याला लाज वाटते, म्हणून मराठी माणूस मागे राहतो. जर मराठी माणसाने जर एखादा धंदा सुरू केला तर आपलेच मराठी लोक त्याचे पाय खेचतात. पण इतर समाजातील लोक जर एखादा धंदा सुरू केला, व्यवसाय सुरू केला, समजा राजस्थानी नाहीतर मारवाडी नाहीतर गुजराती लोक बघा, जर एखाद्याने बिझनेस सुरू केला तर त्यांच्याच दुकानामध्ये त्यांच्याच घरातील लोक नाहीतर त्यांची भावकी समजा इतर आजूबाजूचे लोक त्यांना सपोर्ट करतात. पण मराठी माणसाने जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला खरंच आपल्या घरातली लोक नाहीतर त्याच्या भावकीतले लोक त्याच्या दुकानामध्ये जात नाहीत. का? कारण की जर हा माझ्यापेक्षा पुढे गेला तर हा विचार करून मित्रांनो त्याला सपोर्ट करत नाहीत. तर मित्रांनो, त्याच्या त्या कष्टावर, म्हणून मित्रांनो, मराठी तरुणांनी नवीन कल्पना घेतल्या पाहिजेत, नवीन व्यवसाय सुरू केला पाहिजे, नवीन जोखीम घेतली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहिलं पाहिजे. मित्रांनो, धंदा करणं खरंच लाजेची गोष्ट नाही, मेहनत करणं खरंच ही खरी एक लाजेची गोष्ट आहे. तर आपल्या कष्टाने स्वतःचं नाव निर्माण करा आणि इतरांनाही रोजगार देण्याचा खरंच प्रयत्न बाळगा. मित्रांनो, मराठी माणूस मेहनती आहे आणि त्या मेहनतीला व्यवसायाची एक जोड देण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, खरंच तुम्ही आतापासूनच ती सुरुवात करा. खरंच लोकांवर खरंच विश्वास ठेवू नका, लोकांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि आपल्याला जे वाटतं खरंच ते करा. ज्या तरुणांनी शिक्षण घेतलं नाही त्या तरुणांनी खरंच व्यवसाय सुरू केला पाहिजे. छोटासा नाही, कोणता तरी वडापावचा सुद्धा गाडा टाकू शकतो. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये खरंच खूप टॅलेंट लोक आहेत, मेहनती लोक आहेत, पण फक्त गरज आहे त्या विचार बदलण्याची. मित्रांनो, अनेक लोक नवीन ठिकाणाहून येतात, शून्यातून सुरुवात करतात, छोट्या व्यवसायाला मोठं रूप देतात. पण मराठी तरुण पुढे आला पाहिजे, म्हणून त्याने एखादी चहाची टपरी असो किंवा एखाद्या छोटा मोठा त्याने व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि आपलं स्वप्न, आपल्या घरच्यांचे स्वप्न आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून त्याने बिझनेस करून पुढं गेलं पाहिजे. धंद्यात सुरुवातीला अडचणी येतील मित्रांनो, लोक तुमच्यावर टीकासुद्धा करतील, पण यश मिळाल्यावर तेच लोक तुमचं कौतुक देखील करतील. म्हणून मित्रांनो, आजपासून तुम्ही व्यवसाय सुरू करा, एखादा धंदा सुरू करा आणि तुमचे स्वप्न खरंच मित्रांनो लवकर पूर्ण करा. मित्रांनो, मराठी माणसाने फक्त स्वप्न बघू नये, तर त्या स्वप्नांना व्यवसायाची ताकद देऊन इतिहास घडवला पाहिजे. तर मित्रांनो, हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद.